जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा बाळांनो, आजचा आपला सीईटीचा 9वा दिवस आहे आणि लॉजिकचा आपला 4था दिवस आहे. ओके. लॉजिकचे आपले टोटली 3 लेक्चर कव्हर झालेले आहेत आणि याआधी आपला टॉपिक कोणता कव्हर झालेला आहे? मॅट्रिसेस. ओके. आधीचे लेक्चर पाहिले नसेल तर पाहून घ्या आणि सर्वात महत्त्वाचं सर्व टॉपिकच्या शॉर्ट ट्रिक्स तुमच्या सोबत पाहिजे आणि याचे वन शॉट आपण पण बनवले जे बोर्डासाठी तुम्हाला गरजेचे असणार आहेत. बोर्डाचे PYQ ही आपण बनवलेले आहेत लास्ट 5 इयरचे. तर तेही व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायला अडचण येणार नाही. ठीक आहे. तर सुरुवात करतोय आपण आपल्या आजच्या सेशनला. तर पहा काय दिलंय फर्स्ट क्वेश्चन. PQR 3 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि विच ऑफ द फॉलोइंग करेक्ट, तर कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे असं आपल्याला त्यांनी शोधायला सांगितलेलं आहे. Q इज अ टोटल प्राईम नंबर ऑफ अ बिटवीन 2 to 126. हे उत्तर रॉंग आहे. 1 पासून म्हणजे 2 पासून 100 पर्यंत जे प्राईम नंबर्स आहेत हे 25च आहेत. म्हणजे आता हा जनरल नॉलेजचा तुम्हाला थोडक्यात प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणजे P ची व्हॅल्यू ही फॉल्स आहे हे लक्षात ठेवा. त्यानंतर 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. यस, प्रत्येक नंबर इच अँड एव्हरी नंबर आर कॉम्प्लेक्स नंबर. सो हे स्टेटमेंट काय फॉल्स दिलेलं, सॉरी ट्रू दिलेलं आहे. ओके, ठीक आहे, डन. हे काय आहे? ट्रू आहे. त्यानंतर तिसरं स्टेटमेंट, लिस्ट कॉमन मल्टिपल LCM इज 6 and 7 is 6. असं कसं काय होईल? लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे काय? लोएस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे 6 आणि 7च्या पाड्यामध्ये LCM म्हणजे काय? दिलेल्या दोन नंबर जे आहेत त्या दोघांच्याही पाड्यामध्ये येणारा पहिला कॉमन नंबर. ओके, मग इथं तुम्हाला 6चा टेबल लिहावा लागणार आहे, 7चा टेबल लिहावा लागणार आहे आणि दोघांच्या मध्ये येणारा कॉमन नंबर. आता ते म्हणतात पहिला मल्टिपल. ओके, आणि ते म्हणतात तो 6 आहे. असं कसं असू शकतं? ओके, म्हणजे हे स्टेटमेंट पण काय दिलेलं आहे त्यांनी? फॉल्स दिलेलं आहे. आलं लक्षात? स्टेटमेंट आर हे स्टेटमेंट काय? फॉल्स आहे. तर त्यावरून आपल्याला इथं व्हॅल्यू ठरवायची नक्की कोणाची कोणती व्हॅल्यू आहे. ओके, P अँड Q, एक ट्रू एक फॉल्स. अँडचा टेबल सांगतो हे फॉल्स आहे, हे जर फॉल्स आहे. आता हे जर पहिलंच फॉल्स आलंय तर या टोटलची व्हॅल्यू ट्रू होणार आहे. आपण आता खूप वेळा शिकलोय इम्प्लाइज मध्ये पहिलं फॉल्स झालं का टोटल व्हॅल्यू ट्रू होते, कारण इम्प्लाइजचा रूलच आहे. काय, कोणता रूल आहे? पहिलं जर ट्रू आणि दुसरं जर फॉल्स तरच उत्तर फॉल्स, अदरवाईज सगळ्या कंडिशनला हे काय येतं? ट्रू येतं. आणि ते म्हणतात याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे. नाही, हे चुकीचं झालं. ओके, P इम्प्लाइज Q, फॉल्स इम्प्लाइज ट्रू, फॉल्स इम्प्लाइज ट्रू, म्हणजे हे ट्रू येणार आहे. म्हणजे याची व्हॅल्यू ट्रू आणि हे पण ट्रू. ओके, डन. ऑप्शन क्रमांक 2 आलं लक्षात? कारण इथं याची व्हॅल्यू ट्रू येणार आहे. ट्रू इम्प्लाइज आर काय दिलाय? फॉल्स. अरे सॉरी. याची व्हॅल्यू काय झाली? याची व्हॅल्यू झाली ट्रू. ओके, आणि इम्प्लाइज कोण दिलाय त्यांनी? आर. आर कोण दिलाय? फॉल्स दिलाय. ओके, आता जर आर फॉल्स आहे, याची व्हॅल्यू ट्रू झाली इम्प्लाइज मध्ये, आर फॉल्स आहे आणि ट्रूथ व्हॅल्यू ट्रू दिली, हे चुकीचं होणार आहे. कारण हा पॅटर्न क्रिएट झालेला आहे. पहा, ट्रू फॉल्स फॉल्स म्हणजे याची व्हॅल्यू फॉल्स पाहिजे नव्हती, चूक गडबडीत. ओके, असं नाही करून द्यायचं. त्यानंतर जर पाहायला गेलं तर P ऑर Q डबल इम्प्लाइज आर. P ऑर Q डबल इम्प्लाइज म्हणजे ट्रू फॉल्स. इथे काय येणार आहे? ट्रू येणार आहे, कारण ऑरचं टेबल आहे. ऑरचं टेबल सांगतो एक जरी ट्रू आलं तरी चालतंय. ओके, डबल इम्प्लाइज मध्ये इथं कोण आहे? आर. आर कोण आहे? फॉल्स. जर आर फॉल्स आहे, आता डबल इम्प्लाइजचा रूल काय सांगतो? दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, दोन्ही फॉल्स असेल तर ट्रू. अल्टर जर आलं एक ट्रू एक फॉल्स तर डबल इम्प्लाइज सांगतो त्याला फॉल्स करून टाका, म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे ते सी ह्या स्टेटमेंटला काय म्हणतात? बरोबर आहे, असं करेक्ट होतंय. तर यावरनं आपल्याला हा प्रश्न या पद्धतीने सोडवायचा होता, गडबड होऊन द्यायची नाही, जशी आता माझी झालेली आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर एक नेक्स्ट क्वेश्चन, द कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द इनव्हर्स. याचा आधी इनव्हर्स करा मग त्याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह करा आणि तो कोणाला इक्वल आहे ते पहा. आता इनव्हर्स, पहिली गोष्ट तुम्हाला काय दिलं जातं? आपण रूल पाहणार. P इम्प्लाइज Q हे आहे इफ आणि देनचं स्टेटमेंट. याला जर तुम्हाला सांगितलं का कॉन्व्हर्स करा, जर तुम्हाला सांगितलं याचं कॉन्व्हर्स, ओके, कॉन्व्हर्स म्हणजे काय करतो? Q ला पुढे घेतो आणि P ला मागे टाकतो. त्यानंतर सांगितलं इनव्हर्सला काय करतो? आहे त्याच ठिकाणी दोघांना निगेशन लावतो. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह, तर कॉन्ट्रापॉझिटिव्हला आपण काय करतो? त्यांना उलट तर करतो, Q ला पुढे घेऊन P ला मागे टाकतो आणि वरतून निगेशन लावतो, मग इम्प्लाइज. लक्षात? तर त्यांचं असं म्हणणं आहे का कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द इनव्हर्स, याचा आधी याचा इनव्हर्सचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह. मग आता आधी याला इनव्हर्स करणं म्हणजे काय? इनव्हर्स करणं आत्ताच आपण पाहिलं, जागेवर दोघांना निगेशन लावणं.
म्हणजे हे एक स्टेटमेंट आहे, याला आपण एक स्टेटमेंट म्हणणार आणि याला आपण दुसरं स्टेटमेंट. म्हणजे थोडक्यात हा ए आहे तुमचा आणि हा बी आहे तुमचा आणि त्याला इम्प्लाइज आहे. ओके, मग निगेशन ए ला आणि बी ला दोघांनाही लावा. झालं. ओके, ठीक आहे. म्हणजे आता इथं काय झालं, इनवर्स झाला. निगेशन पी इम्प्लाइज निगेशन पी इम्प्लाइज क्यू. दोघांना निगेशन लावलं, झालं. आता याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय, त्यांना उलट करा. याला पुढे घ्या, याला मागे टाका आणि दोघांना निगेशन लावा. आता याला पुढे घेतलं म्हणजे पी इम्प्लाइज कोण झाला, क्यू. ऑलरेडी याला निगेशन आहे, पुन्हा निगेशन येणार म्हणजे निगेशन निघून जाणार आहे, बरोबर आहे. इम्प्लाइज आता हा निगेशन क्यू वाला पी मागे आला, ऑलरेडी याला एक निगेशन आहे, कॉन्ट्रापॉझिटिव्हचा अजून एक निगेशन म्हणजे ती पण जाणार, म्हणजे आपण या पॅटर्नला भेटलेलो आहोत. आता जर त्यांनी पाहिलं तर इथं कोणता पॅटर्न दिलेला नाहीये, पी 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 इम्प्लाय झालाय पण इथं हे निगेशन दिलंय. ओके, पी इम्प्लाय झालाय पण इथं पुन्हा निगेशन, असं तर नाहीये. ओके, पी पुढे और ओके, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय यांनी सांगितलंय, याला इफ अँड देन विदाउट युजिंग इफ अँड देन मध्ये कन्वर्ट करा. हा पण पॅटर्न माहिती आपल्याला, पी इम्प्लाइज क्यू हे तुम्हाला दिलेलं आहे. याला विदाउट युजिंग पी अँड क्यू जर लिहायचं असेल तर थोडक्यात काय करायचं, याला इक्विव्हॅलंट ठेवायचं आहे पण इफ अँड देन नकोय. तर त्यावेळेस आपण काय करतो माहिती आहे तुम्हाला, पहिल्याला निगेशन लावतो और दुसरा आहे तसंच ठेवतो. मग आता याला त्या पॅटर्न मध्ये घेऊन जाऊ. याचं इक्विव्हॅलंट काय येणार आहे, पहिल्याला निगेशन लावा और मी त्याला क्यू केलं पहा. पहिल्याला काय लावा, निगेशन लावा म्हणजे पी झालं आणि ऑरने दुसरा आहे तसंच ठेवा आणि इम्प्लाइज पी लिहून टाका. मग आता निगेशन पी ऑर क्यू इम्प्लाइज पी, ऑप्शन बी. आलं लक्षात. तर हे रूल तुमचे पाठ पाहिजेत, कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह सेम सेम पॅटर्न आहे, तुमच्या लक्षात आलं पाहिजे कारण आतापर्यंत आपण त्याच पॅटर्नने प्रश्न सॉल्व्ह करत आलोय. त्यानंतर तिसरा प्रश्न, इफ पी इम्प्लाइज इज फॉल्स. आता इम्प्लाइजचं फॉल्स कधी असतं, आता याचं रूल म्हणजे प्रत्येक गणित कमीत कमी 2 ते 3 गणित आपण प्रत्येक लेक्चरमध्ये प्रत्येक लेक्चरमध्ये आपण 2-3 गणित तरी अशी पाहतो का ते डबल इम्प्लाइज फॉल्स असतं. आता इम्प्लाइज मध्ये फॉल्स कधी येतं, हे ट्रू आणि हे फॉल्स असेल तर. असं जर झालं तर त्याचं उत्तर काय येतं, फॉल्स येतं. म्हणजे पी ची व्हॅल्यू काय दिली त्यांनी, पी त्यांचं म्हणणं आहे का ट्रू आहे आणि हे फॉल्स आहे. ऑरचा टेबल फॉल्स होणं म्हणजे याचा अर्थ दोघही फॉल्स असणं, म्हणजे क्यू स्वतः फॉल्स आहे आणि आर सुद्धा स्वतः फॉल्स आहे, कारण ऑरचा टेबल फॉल्स झालेला आहे या ठिकाणी, नॉट अ जोक. ओके, ठीक आहे. असं काय म्हणतोय, ठीक आहे. असं तर ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स फॉल्स, ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला हा प्रश्न या पद्धतीने सोडवायचा होता. नेक्स्ट त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलंय पहा, कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ अ स्टेटमेंट टू नंबर्स आर इक्वल देन देअर स्क्वेअर आर इक्वल. आता याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह आताच आपण पाहिलं, त्यांना उलट करा आणि मग निगेशन लावा. जर यांना उलट करायचं असेल तर इथं काय लिहावं लागणार आहे, इफ टू नंबर्स आर इक्वल, इथं नॉट टाकायचं आहे, आर नॉट इक्वल देअर स्क्वेअर आर नॉट इक्वल. मग स्क्वेअर आर नॉट इक्वल हे पहिलं पाहिजे. इफ स्क्वेअर ऑफ टू नंबर्स आर इक्वल, ते म्हणतात इक्वल, चूक. त्यानंतर इफ द स्क्वेअर ऑफ टू नंबर्स आर नॉट इक्वल, गुड, देन नंबर्स आर इक्वल. नाही, नॉट तर दोन्हीकडे पण पाहिजे. इफ द स्क्वेअर ऑफ टू नंबर्स आर नॉट इक्वल, डन, म्हणजे हे पहिलं घेतात. देन द नंबर्स आर नॉट इक्वल, करेक्ट, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. कळलं. कॉन्ट्रापॉझिटिव्हला पण उलट टाकतो आणि विथ निगेशन. ओके, आणि निगेशन असेल ते काढून पण घ्यावं लागतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर द फॉलोइंग स्टेटमेंट एक पॅटर्न दिलाय आणि त्यापैकी काय आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके, जर हे इक्विव्हॅलंट टोटोलॉजी फॉलेन्सी, ठीक आहे. बघूया आपण काय, पी इम्प्लाइज क्यू, याला निगेशन टाकलंय, सॉरी इम्प्लाइज दिलंय, इथं एक ब्रॅकेट आहे, इथे जे ब्रॅकेट आहे हे काय केलंय, निगेशन पी इम्प्लाइज क्यू. ओके, इम्प्लाइज क्यू. आपण काय करू, छोट्यापासून सुरुवात करू. छोट्यापासून म्हणजे काय, हा एक पॅटर्न आहे. ओके, हा ए आणि हा कोण आहे, बी. मग आपण आधी बी ला सॉल्व्ह करू, मग बी पूर्ण घेऊन ए कडे येऊ. ओके, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात आता आपल्याला काय करायचंय, इथं पी इम्प्लाइज क्यू, ह्याला आहे तसंच ठेवलं, क्यू आधी याला सॉल्व्ह करू. इम्प्लाइजचं आपल्याला कन्व्हर्जन करायचे, कशामध्ये कन्व्हर्जन करायचे, काय आहे तीच व्हॅल्यू ठेवायची, पण आताच एका गणितात आपण रूल पाहिला, हा पहिला पी इम्प्लाइज क्यू याला इक्विव्हॅलंट जर आपल्याला करायचं असेल तर इफ अँड देन काढून टाका आणि इफ अँड
देन काढून टाकल्यानंतर ते स्टेटमेंट काय होतं पहा. पण इक्विव्हॅलंट असतं ना, पी अँड क्यू पहिल्याला निगेशन लावा, ऑर जोडून दुसरा आहे तसंच ठेवा. हा सिंपल रूल आपण इथे लावला. पहिल्यांदा निगेशन. आता पी ऑलरेडी निगेशन आहे, तर त्याचं निगेशन म्हणजे स्वतः तो पी होणार, ऑर दुसरा आहे तसंच इथं क्यू आला. ओके. आणि हे इम्प्लाइज कोणाकडे गेलं? क्यू कडे गेलं. झालं. म्हणजे याला आपण इथपर्यंत आणला. आता हा ए आणि हा क्यू आहे. ओके. म्हणजे ए इम्प्लाइज बी आहे. आता पुन्हा सेम रूल आपण इथं जर अप्लाय केला, तर इथं काय होणार आहे? पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज इथं जर पाहिलं, तर पहिल्याला निगेशन लावा, म्हणजे निगेशन पी ऑर क्यू, ऑर हे इम्प्लाइज जाऊन तिथं ऑर येईल आणि दुसरा आहे तसंच ठेवा. कळलं? मग आता हे निगेशन आतमध्ये पाठवून देऊ. म्हणजे इथं काय झालं? पी इम्प्लाइज पुढे काहीच बदल नाही पहा. इकडे काहीच नाही केलं आपण. इम्प्लाइज आता हे निगेशन जर आतमध्ये पाठवलं, तर इथं काय झालं? निगेशन पी अँड ऑरचा काय होतो? अँड निगेशन क्यू. ओके. आणि इकडे कोण आहे? ऑर क्यू. ओके. मग आता इथं जर तुम्ही पाहिलं, तर हा क्यू ऑरला घेऊन याच्याकडे पण जाईल, याच्याकडे पण जाईल. डिस्ट्रीब्युशन लॉ. म्हणजे इथे काय झालं? पी इम्प्लाइज क्यू. इकडे आपण काहीच अजून चेंज केलेलं नाहीये. इकडे चेंज करतोय. आता हा जो क्यू आहे तो पहिल्यांदा कोणाकडे गेला? निगेशन पी कडे गेला, क्यू ला घेऊन. ओके. आणि नंतर कोणाकडे गेला? क्यू कडे गेला, क्यू ला घेऊन. आणि इथं सिम्बॉल कोणता आहे? अँड. झालं. मग इथं जर पाहिलं, तर पी अँड क्यू इम्प्लाइज इथं पहा, पी निगेशन पी ऑर क्यू आणि इथं अँडला आहे, ऑरचा टेबल आलाय. आता इथं 2-3 स्टेप मी कमी करतो. कोणत्या पहा? क्यू आणि क्यूचं निगेशन. म्हणजे एक खरं एक खोटं आहे. ऑरला आहे म्हणजे याची व्हॅल्यू ट्रू येणार. याची व्हॅल्यू जर ट्रू झाली, तर अँडला ही जॉइंट आहे. म्हणजे अँडचा टेबल सांगतो दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू. म्हणजे अदरवाईज आता तुम्ही पहा 2-3 स्टेप मी कमी लिहिले, त्या नक्की कशा? याची व्हॅल्यू होणार ट्रू आणि ट्रू जर इथं असेल, तर ट्रू अँड पुढचं जे काही स्टेटमेंट असेल आयडेंटिटी लॉ सांगतो का हे जर ट्रू असेल तरच ट्रू, हे फॉल्स तर फॉल्स. म्हणजे सर्व डिपेंड याच्यावर आहे. याची जी व्हॅल्यू तीच कंटिन्यू होणार आहे. म्हणजे मी डायरेक्ट तेच खाली लिहितो, पी निगेशन पी ऑर क्यू. झालं. पहा पहिल्याला आपण सॉल्व्ह केलं. आता याला सॉल्व्ह करू. झालं. हे एकत्र आलं इथपर्यंत. आता आपण काय करू? याला सॉल्व्ह कसं सॉल्व्ह करायचंय? याला आपण काय समजूया? हा याच्यासोबत काय इम्प्लाइजला आहे. मग आधी आपण काय करतो? याला निगेशन लावतो, ऑर लिहून दुसरा आहे तसंच लिहितो. याला आपण निगेशन लावलं. ओके. ठीक आहे. आता याला निगेशन लावलं, पी इम्प्लाइज क्यू हे असं तसंच ठेवलं. हा जाऊन इथं कोणाला ऑर आणि इथं निगेशन पी ऑर क्यू. ओके. जरा थोडं छोटं गणित झालं. ठीक आहे. असो. तर काय होईल इथं पहा. आता हे निगेशन आतमध्ये पण पाठवून देऊ. जॉईंट हे निगेशन आतमध्ये पाठवू म्हणजे कळेल ना की आपल्याला काय करायचं. तर आता निगेशन पी इम्प्लाइज क्यूचं जर निगेशन असेल, तर ते काय होतं? पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन. वाव कसलं लिहिलं. ठीक आहे. तर पहा पी इम्प्लाइज क्यू याचं निगेशन म्हणजे काय होतं? पी तसाच राहतो अँड निगेशन कोणाकडे जातं? क्यू कडं. मग आता आपलं इथे काय होणार आहे? पी तसंच राहणार आहे. पी तसंच ठेवला अँड निगेशन कोणाकडे गेलं? क्यू कडं. ओके. हे झालं पहिलं ब्रॅकेट. ऑरनी जॉईन केले तुम्ही. इथं जर पाहिलं तर कोण आहे? निगेशन पी ऑर क्यू आहे. ओके. आता इथं पी पॉझिटिव्ह आहे, इथं पी निगेटिव्ह आहे. इथं पी निगेटिव्ह, इथं पॉझिटिव्ह. इथं अँड आहे, इथं ऑर आहे. म्हणजे आहे तेच उलट आहे. म्हणजे आपण जर इथून पी बाहेर खेचला, कॉमन बाहेर खेचला, नीट पहा. जर आपण इथून निगेशन बाहेर खेचलं, सॉरी पी निगेशन जर बाहेर खेचलं, तर इथं हे काय होणार? पी पॉझिटिव्ह निगेटिव्ह होणार, अँडचा ऑर होणार आणि क्यू पॉझिटिव्ह होणार. ऑर आणि इथे जर पाहिलं तर याला काहीच बदल नाही करायचा आहे. निगेशन पी ऑर क्यू. मग आता इथं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट इथं आहे. म्हणजे इथं जर ए म्हणता येतं, इथं ए फक्त एचं निगेशन आहे आणि इथं काय ऑर आहे. ऑरचा टेबल सांगतो एक आता ऑरचा टेबल आहे, एक खरं एक खोटं आहे. ऑरचा टेबल सांगतो एक जरी खरं आलं तरी खरं आहे. म्हणजे हे जे आहे हे टोटल टॉटॉलॉजीचं एक्झाम्पल. कारण इथं फायनल उत्तर काय लिहिणार आहे तुम्ही? ट्रू लिहिणार. आले लक्षात? थोडस मोठं होतं. फक्त आपण काय केलं? याला ट्रॅक करत चाललो. आधी याला सॉल्व्ह केलं, इथं आलो, त्यानंतर इथून याला मिळून इथं सॉल्व्ह केलं, हे निगेशन आतमध्ये पाठवलं, इथं आलो. मग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरून इथं आलो, आयडेंटिटी कॉम्प्लिमेंट वापरून इथं आलो. इथं आल्याच्या नंतर आता आपल्याला हा
त्यांच्यात ऍड झाला होता. मग याचं निगेशन बदलू म्हणजे याला रूल वापरला कोणता वाला, हा 1 नंबर वाला इम्प्लाइज जाऊन. आता याला आपण ए म्हणलंय आणि हा पुढे नंबर आहे, तर पहिल्याला निगेशन लावा, ऑर करून दुसरं तसंच ठेवा, म्हणजे इथं आलो आपण. हे निगेशन आतमध्ये पाठवलं, मग आपण इथं आलो. इथं जर पाहिलं गेलं तर इथला मेंबर सेम आहेत, फक्त उलटे साईन आहेत सगळे. म्हणून आपण काय केलं, इथून निगेशन बाहेर काढलं. मग कळलं अरे हा आणि हा सेम होतोय, म्हणून याला ए म्हटलं, याला ए म्हटलं. याचं निगेशन इथं ऑरचं टेबल आहे. ऑरचं टेबल असल्यामुळे एक ट्रू एक फॉल्स आहे, तर ट्रूच येतं, म्हणजे टॉटॉलॉजीचं हे एक्झाम्पल आहे. आले लक्षात? तर या पॅटर्ननी तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचं होता, सॉल्व्ह करायचं होतं. त्यानंतर जर पाहायला गेलं तर काय सांगितलंय, लेट अ मॅन इज जज, ही इज हॉनेस्ट. याचा इनवर्स लिहायचा आहे. इनवर्स पी इम्प्लाइज क्यू. याचा इनवर्स म्हणजे काय, आताच आपण मगाशी पाहिलं का. इनव्हर्स म्हणजे काय, तर आहे त्याच ठिकाणी. आपण इथं रूल पाहिजे पहा, पी इम्प्लाइज क्यू दिलं. कॉन्व्हर्स काय सांगतो, स्टेटमेंट फक्त अल्टर करा. इनवर्स सांगतो आहे त्याला जाग्यावरच ठेवा, आहे त्याला जाग्यावरच ठेवा. स्टेटमेंट बोलू नका, फक्त निगेशन मध्ये कन्वर्ट होऊ द्या. कळलं? दोघांना काय टाका, आहे त्याच ठिकाणी काय टाकायचंय, निगेशन. मग मॅन इज जज हे पहिलं स्टेटमेंट आहे. नॉट जज, ही इज हॉनेस्ट, नॉट हॉनेस्ट. ओके, मॅन इज जज नाही, सो नॉट पाहिजे. मॅन इज नॉट जज, देन इट इज नॉट हॉनेस्ट. करेक्ट झालं, ऑप्शन बी. पुढे जायची आपल्याला गरज पडली नाही. आहे त्या स्टेटमेंटला जाग्यावर ठेवून आपल्याला काय करायचं होतं, निगेशन टाकायचं होतं. ओके, डन. आलो प्रश्न क्रमांक 7. काय दिलाय, हा एक पार्ट इज ट्रूथ, व्हॅल्यू इज फॉल्स. किती वेळा विचारला गेलेला प्रश्न, आणि जरी तुम्हाला वाटत असलं सोपं आहे तरी सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, सॉरी. आता इथे एक स्टेटमेंट दिलंय, याला आपण ए जर म्हटलं, याला जर आपण बी म्हटलं, इम्प्लाइज दिलंय, ते फॉल्स आहे, म्हणजे याचा अर्थ हे ट्रू आहे आणि हे फॉल्स आहे. आलं लक्षात? म्हणजे काय, तर इथं आता पहा, गंमत अशी आहे, हे फॉल्स आहे, हे ट्रू आहे, ट्रूथ व्हॅल्यू आणि सिक्वेन्स विचारलं. आता सिंपल आहे, अँडचा टेबल आहे, हा जर अँडचा आहे तर दोन्ही ट्रू पाहिजे. मग याचा अर्थ पी स्वतः ट्रू आहे, हे तर फायनल झालं. आरचं निगेशन ट्रू आहे, म्हणजे स्वतः आर हा कोण आहे, आरला खाली लिहू, मध्ये क्यू लिहू. आर हा स्वतः पहा, आरचं निगेशन ट्रू आहे, कारण अँडचं टेबल सांगतो दोन्ही ट्रू आले तरच ट्रू आहे, म्हणजे हा पण ट्रू आहे आणि हा पण ट्रू आहे. म्हणजे आरचं निगेशन ट्रू आहे, म्हणजे आर स्वतः काय आहे, फॉल्स. इथं आलं ऑरचा टेबल. आता ऑरचा टेबल फॉल्स आहे. फॉल्स, ऑलचा टेबल फॉल्स तेव्हाच आहे जेव्हा दोन्ही पण फॉल्स आहे, तरच फॉल्स आहे. म्हणजे क्यू सॉरी पीचं निगेशन, पी ऑलरेडी ट्रू आहे, हे फॉल्स आहे, म्हणजे क्यू स्वतः पण काय असला पाहिजे, फॉल्सच. ऑप्शनच नाही. लक्षात, म्हणजे ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स फॉल्स. ऑप्शन क्रमांक 3. कळलं? म्हणजे यासाठी तुम्हाला ते टेबल माहित पाहिजे, कोणतं, पी स्टेटमेंट, क्यू स्टेटमेंट, पी अँड क्यू. याचं ट्रू तर ट्रू, याचं ट्रू याचं फॉल्स. ओके, आणि याचं फॉल्स याचं ट्रू, आणि दोन्हीही फॉल्स, तर ह्या सगळ्या कंडिशनला फॉल्स फॉल्स फॉल्स. हा बेसिक टेबल तुमचा पार्ट पाहिजे. ओके, हा जसा अँडचा आहे तसंच ऑरचा आहे, म्हणजे इथं हा एकच रूल लक्षात ठेवायचा आहे, बाकी सगळे फॉल्स येणार आहे. तसंच ऑरचा टेबल. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे. काय नेक्स्ट क्वेश्चन, द एक्सप्रेशन, ओके, इथं ब्रॅकेट, काय नेक्स्ट क्वेश्चन, तर पहा, द एक्सप्रेशन एक पार्ट दिलाय, इथे एक ब्रॅकेट दिलाय. ओके, इक्विव्हॅलंट, याला इक्विव्हॅलंट विचारलं. ठीक आहे, आता असा प्रश्न आला तुम्हाला माहिती आहे किती सोपं असतं. ठीक आहे, तर इथे एक ब्रॅकेट दिले, इथे एक ब्रॅकेट दिले, ऑरनी जॉईन केलेला आहे, हा बाहेर दिलेला आहे. ठीक आहे, आणि इक्विव्हॅलंट कोण आले ते विचारले. आता इथं आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज यूज करावं लागणार आहे. सो आपण काय करणार आहे, आता हा जो पी आहे, म्हणजे थोडक्यात मल्टिप्लिकेशनचा रूल, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन दिले तर एक एक जाऊन मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजे आता पी कोणाला घेऊन बाहेर पडणार, ऑरला घेऊन जाणार, तो पी कडे जाणार, म्हणजे पी ऑर पी. नंतर पी ऑरला घेऊन कोणाकडे गेला, पी ऑर निगेशन क्यू. लक्षात, ह्या दोघांना ब्रॅकेट टाकला आपण, आणि यांच्यामध्ये जर पाहायला गेलं तर कोण आहे, ऑर आहे. लक्षात, आता बाहेर कोण निघाला, क्यू निघाला. ओके, क्यू कोणाला घेऊन बाहेर पडणार, पुन्हा ऑरला. ओके, क्यू कोणाला बाहेर घेऊन निघाला, क्यू बाहेर घेऊन निघाला ऑरला, कोणाकडे गेला पहिल्यांदा, पी कडे. ओके, ठीक आहे, ब्रॅकेट कंप्लीट. नंतर क्यू कोणाकडे गेला, पुन्हा ऑरला घेऊन निगेशन क्यू कडे. ओके, ठीक आहे, आणि ह्या दोघांच्या मध्ये कोण आहे, ऑर. आणि ह्या टोटलच्या मध्ये हा जो पॅटर्न तयार झाला, म्हणजे हा एक पॅटर्न आहे आणि हा एक पॅटर्न आहे, ह्या दोघांच्या मध्ये कोण आहे, अँड आहे. आलं लक्षात? काय झालं, पहिल्यांदा पी
पी कोणाला घेऊन बाहेर पडला ऑरला, याच्याकडे गेला, दोघांच्या मध्ये हा सिम्बॉल. नंतर क्यू ऑरला घेऊन याच्याकडे गेला सेपरेट आणि मध्ये कोण आहे ऑर. आणि हे जे दोन नवीन तयार झाले त्यांच्यामध्ये अँड आहे. आता जर इथं पाहिलं गेलं तर हा पुढचा आहे तो तसाच आहे अँड. इथं काय निगेशन पी अँड निगेशन क्यू, पुढचं ब्रॅकेट तसंच आहे. ठीक आहे. आधी आपण हे मोठंवालं ब्रॅकेट सॉल्व्ह करतो. आता इथं जर पाहिलं तर पी ऑर क्यू आहे आणि इथं पी ऑर निगेशन पी ऑर पी सॉरी इथं मी क्यू लिहिलं चुका. ओके ठीक आहे. आता पी ऑर पी म्हणजे एकदाच पी लिहा. ओके. ऑर आतमध्ये कोण राहिलं इथं पी ऑर निगेशन क्यू. हा लक्षात. ठीक आहे. ब्रॅकेट कम्प्लीट. आता इथं जर पाहायला गेलं तर अँड क्यू ऑर पी आहे म्हणजे पी ऑर क्यू तुम्ही म्हणू शकता. ऑर आता इथं काय क्यू ऑर निगेशन क्यू म्हणजे इथं एक याची व्हॅल्यू जी येणार आहे ती ट्रू येणार आहे का. एक ट्रू एक फॉल्स आहे कोणतरी माहिती आहे. ऑरचं टेबल सांगतो एक ट्रू आलं तरी ट्रू. हे ट्रू आहे ऑरला. मग आता जर तुम्ही इथं पाहिलं तर ऑरला हे जर ट्रू येत असेल ओके तर याची व्हॅल्यू ट्रूच होणार आहे. आता याची व्हॅल्यू पहा इथून इथं आलं हे ट्रू आलं. आता हे जर ट्रू आहे अँड निगेशन पी अँड निगेशन क्यू हे कंटिन्यू. ऑरचा टेबल सांगतो हे जर ट्रू आहे तर हे टोटलचीच व्हॅल्यू ट्रू झाली का. एक जरी ट्रू आलं तरी ट्रू आहे. ओके. आणि इकडे कोण आहे आता इथं जर पाहिलं गेलं तर पुन्हा ऑर ऑर आता पी ऑर पी जे इथं कोणाला पी ऑर निगेशन क्यू हे इथं शिल्लक राहिलं अँड इथं टेबल आहे. ओके. आता हे ट्रू आहे म्हणजे टोटल डिपेंड हे कोणावर आलं याच्यावर आलं. आता तुम्ही म्हणाल सर इथं नक्की काय झालं. आता इथं जर पाहायला गेलं तर हे दोघं पी ऑर इथं पण पी आहे इथं ह्या तिघांमध्ये काय आहे ऑरचा सिम्बॉल. आता ह्या तिघांमध्ये जर ऑरचा सिम्बॉल आहे आणि हे दोघं जर सेमच आहेत तर आपण एकदाच तो पी फक्त कंटिन्यू केला हे लक्षात ठेवा. इथं पण म्हणजे थोडक्यात काय पी ऑर निगेशन क्यू असं जर तुम्हाला दिसतंय तर मग हा पी ऑर पी आहे ना मग तुम्ही एकदाच लिहा काय गरज आहे डबल लिहायची कारण सगळे ऑरलच आहे म्हणून आपण इथपर्यंत आलो. ओके. अँड इथून बाहेर कोण पडलेला आहे टी बाहेर पडलेला आहे आणि इथं बाकी अँड निगेशन पी अँड निगेशन क्यू हे मात्र आहे तसंच आहे. मग आता इथून जर पाहिलं तर ट्रू म्हणजे इथून बाहेर कोण पडणार आहे इथून बाहेर पडणार आहे पी ऑर निगेशन क्यू. ओके. आणि अँडला इथं जर पाहिलं तर कोण आहे पी अँड निगेशन म्हणजे निगेशन पी अँड निगेशन क्यू. ओके ठीक. आता पुन्हा ब्रॅकेट सॉल्व्ह करा. ओके. पी कोणाला घेऊन बाहेर पडणार अँडला कोणाकडे जाणार याच्याकडे जाणार नंतर कोणाकडे जाणार याकडे जाणार. पी अँडला घेऊन दोघांकडे जातोय हे नीट लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे पी काय गेला पी अँड निगेशन पी आणि पी अँड ह्या अँडला घेऊन तो बाहेर पडलाय निगेशन क्यू कडे गेला आणि ह्या दोघांमध्ये जे ते इथे येणार हे ब्रॅकेट पहिलं वालं कम्प्लीट झालं. त्यानंतर आता क्यू निघाला क्यू कोणाला निघाला निगेशन क्यू निघाला अँडला घेऊन बाहेर पडला निगेशन पी कडे गेला. ओके ठीक आहे. आणि निगेशन पी पुन्हा कोणाला घेऊन सॉरी क्यू बाहेर पडला अँडला घेऊन कोणाकडे गेला निगेशन क्यू कडेच गेला. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरतोय इथं पण तोच वापरला इथं पण तोच वापरला परत. आणि ह्या दोघांच्या मध्ये कोण आहे अँड आहे. आणि हे कम्प्लीट झाल्यानंतर इथं जर पाहिलं तर इथं कोण आहे ऑर आहे हे मिडल वाला इथं सांगितलं. आता पी अँड निगेशन पी म्हणजे हे फॉल्स येणार आहे. आता इथं बघा 2-3 रूल एकत्र यूज करतोय. पी अँड निगेशन पी अँडचं टेबल सांगतो. आता इथं एक पीला जर खरं मानलं तर निगेशन खोटं झालं आणि याला जर खोटं मानलं तर निगेशन खरं झालं. अँडचं टेबल आहे म्हणजे हे फॉल्स होणार. आता हे जर फॉल्स आहे तर अँडचं टेबल सांगतो का पुढं पण चेक करू नका कारण हा जर अँडला आहे इथं फॉल्स इथं कोणाला फॉल्स आणि फॉल्स कोणाला जॉईन करतो अँडला जॉईन करतोय पुढं काहीतरी ब्रॅकेट आहे. आता फॉल्स अँडचा टेबल सांगतो एक जरी फॉल्स आलं तरी फॉल्स आहे म्हणजे याची टोटल व्हॅल्यूज डिलीट झाली म्हणजे फॉल्स आणि इथं ऑर आहे. आता पहा म्हणजे फॉल्स इथं ऑर झालं पहा काय लिहिलं इथं फॉल्स ऑर आतमध्ये हे ब्रॅकेट आहे. आता इथं जर पाहिलं तर निगेशन पी अँड निगेशन क्यू आहे इथं ऑर. आता अँडचा टेबल आहे दोन्ही पहा निगेशन आणि निगेशन अँडला आहे आणि इथं जर पाहिलं तर सगळेच अँडला आहेत म्हणजे थोडक्यात जरी इथं तुम्ही पाहता
बारकाईने. सगळे अँडला आहेत टोटल. ओके, म्हणजे आता ह्या दोघांपैकी तुम्ही एकच निगेशन लिहू शकता, म्हणजे निगेशन क्यू तुम्ही फक्त इथं लिहा. ओके, ठीक आहे, दोघं, कारण दोन्ही सेम सेम येतं, मग एकच लिहा. त्यानंतर इथं जर पाहिलं गेलं तर हे निगेशन आणि हे निगेशन पुन्हा एकत्र आहे. मग या सगळ्यांनी मिळून एकच लिहिलं आणि निगेशन पीला ते कंबाईन केलं. पहा काय झालं, कळलं का आता? इथं पण अँड आहे, इथं पण अँड आहे, हे पण अँड आहे. ह्या दोघांनी मिळून एकच निगेशन अँड क्यू बाहेर आला. आता इथं पण निगेशन क्यू आहे, इथं पण निगेशन क्यू आहे, म्हणून दोघांमधून निगेशन क्यू बाहेर घेतला तर अँडला कोण राहिला? निगेशन पी. म्हणजे इथं फॉल्सला, ऑरला इथं कोण आहे? निगेशन पी अँड निगेशन क्यू. आता फॉल्स आहे, ऑरचं स्टेटमेंट आहे. इथून कळलं का? इथून ह्या टोटल मधून सगळीकडे अँड होता, निगेशन क्यू 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 हे 3 वेळा होते, म्हणून एकदाच लिहिले आणि असं समजा तुम्ही, आणि निगेशन पी त्याच्यासोबत घेतलं. हे नीट समजून घ्या. इथं याची व्हॅल्यू फॉल्स झाली, याची व्हॅल्यू फॉल्स झाल्यामुळं इथं अँड आहे पुन्हा बाहेर, मग हा फॉल्स बाहेर आला, अँडला इथं ह्या टोटलची व्हॅल्यू फॉल्स झाली, म्हणून मी इथं फॉल्स लिहिलाय. हे नीट समजून घ्या. ऑरचं टेबल आहे, ऑरचं टेबल सांगतो एक जरी फॉल्स झालं तरी फरक पडत नाही, दुसरं ट्रू असू शकतं, तर त्याची व्हॅल्यू ट्रू होते. म्हणजे याची टोटल व्हॅल्यू कोणावर डिपेंड झालेली आहे? आता याची टोटल व्हॅल्यू डिपेंड झाली निगेशन पी अँड निगेशन क्यू कडं, आणि ते तुमचं हे उत्तर आहे फायनल, ऑप्शन डी. कळलं? तर हे ब्रॅकेट तुम्हाला सॉल्व्ह करायचंय या पद्धतीने, त्यासाठी रूल तुमचे पाठ पाहिजे. ओके, ठीक आहे. काय दिलाय क्वेश्चन? द इनव्हर्स. ओके, हा पी आहे आणि हा एक मेंबर आहे. इनव्हर्स याचा काढायचा आहे, लॉजिकली इक्विव्हॅलंट कोणाला आहे ते पाहायचं. म्हणजे पी इम्प्लाइज क्यू हे स्टेटमेंट तुम्हाला दिले आणि त्याचा काय काढायचा आहे? इनव्हर्स. आपण पहिल्याच प्रश्नामध्ये आपण, मला वाटतं हा पार्ट पाहिलेला आहे. पी इम्प्लाइज क्यू जर तुम्हाला दिला असेल, म्हणजे इफ अँड देनचं स्टेटमेंट, त्याचा पहिला पार्ट काय होतो? कॉन्व्हर्स. ओके, कॉन्व्हर्स म्हणजे काय? क्यूला पुढे घ्या, पीला मागे टाका. त्यानंतर दुसरा पार्ट काय होतो? इनव्हर्स. इनव्हर्स म्हणजे काय? आहे त्याच ठिकाणी दोघांनाही निगेटिव्ह साईन लावा. ओके, क्यूला, म्हणजे निगेशन करा. आणि तिसरा पार्ट होतो कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्ह मध्ये काय होतं, तर दोघांची जागा तर बदला आणि तरी त्यांना निगेशन लावा, दॅट्स कॉल्ड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तर आपल्याला विचारलं हे कोणाला इक्विव्हॅलंट आहे? आता यांचं काय काढायला सांगितलं त्यांनी? इनव्हर्स. इनव्हर्स जर पाहायला गेलं तर इनव्हर्स म्हणजे काय होईल? जागेवर त्या दोघांना काय लावायचंय? निगेशन. जर मला यांना जागेवर निगेशन लावायचंय तर पी इम्प्लाइज आर झालं. म्हणजे याचा माझा काय तयार झाला? इनव्हर्स तयार झालेला आहे, आणि हा कोणाला इक्विव्हॅलंट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, ठीक आहे. निगेशन आर, पी 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 कुठंच नाही बसत. ठीक आहे. हे कोणाला इक्विव्हॅलंट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. जर हा इनव्हर्स आहे, जर हा इनव्हर्स आहे, तर याचा कॉन्व्हर्स काय? याचा कॉन्व्हर्स पहा, हा कोण आहे? इनव्हर्स. ओके, इथं आपण याचा कॉन्व्हर्स करू. कॉन्व्हर्स, कॉन्व्हर्स काय येईल? क्यू इम्प्लाइज आर ला, म्हणजे हे जे दुसरं स्टेटमेंट आहे हे वालं, याला पुढे घ्या, म्हणजे कोण? क्यू इम्प्लाइज आर, याला पुढे घेतलं, इम्प्लाइज पहिल्या स्टेटमेंटला मागे टाकलं. ओके, तर इथून पुढे नेहमी लक्षात ठेवा, म्हणजे एक सांगायचं राहिलं खरं तर, आतापर्यंत खरं तुम्हाला सांगायला पाहिजे नव्हतं ही स्टेटमेंट, का कोणतंही स्टेटमेंट आणि त्याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे दोन इक्वल असतात. हे दोन कसे असतात? इक्वल. म्हणजे याची व्हॅल्यू इक्वल असते. म्हणजे पी इम्प्लाइज क्यू जे येतं तेच त्यांचं कॉन्ट्रापॉझिटिव्हची व्हॅल्यू येते, म्हणजे हे दोघं इक्विव्हॅलंट असतात. आणि कॉन्व्हर्स, कोणत्याही स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स आणि इनव्हर्स हे दोघं इक्वल असतात. ओके, मग आता हे जे स्टेटमेंट दिसतंय याचा हा काय? इनव्हर्स, आणि हे जे स्टेटमेंट दिसतंय याचा हा आहे कॉन्व्हर्स. हे दोघंही इक्विव्हॅलंट असतात. म्हणजे इथून पुढे लक्षात ठेवायचे काय? इनव्हर्स कोणत्याही स्टेटमेंटचा स्टेटमेंट, मेन स्टेटमेंट आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह इक्विव्हॅलंट, आणि मेन स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स आणि इनव्हर्स इक्विव्हॅलंट. ओके, मग हा पॅटर्न तुम्हाला पुढे पाहायला भेटतोय पहा, इथं पाहायला भेटतो, बरोबर. मग ह्या स्टेटमेंटचा हा काय? कॉन्व्हर्स, आणि ह्या स्टेटमेंटचा हा काय? इनव्हर्स. त्यांनी विचारलं इनव्हर्स कोणाला इक्विव्हॅलंट आहे, तर कॉन्व्हर्सला इक्विव्हॅलंट आहे. दॅट्स इट. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा होता. म्हणजे या ठिकाणी तुम्ही एक नवीन रूल शिकलेला आहात, कोणत्याही स्टेटमेंटचं कॉन्व्हर्स आणि इनव्हर्स इक्वल असतो, आणि मेन स्टेटमेंट आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह हा इक्वल असतो. ओके, ठीक आहे. तर या पद्धतीने तुमचं चौथं लेक्चर संपलेलं आहे लॉजिकचं, आणि असे आपले 9 दिवस कंप्लीट झालेले आहेत. उद्या आपला 10वा दिवस असेल, लॉजिकचं शेवटचं लेक्चर असेल, 5वं.
अशा पद्धतीने आपले मॅट्रिसेस आणि लॉजिकचे 50-50 प्रश्न या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. म्हणजे उद्या तुम्ही 100 क्वेश्चन कंप्लीट केलेले आहेत. असंच आपल्याला करत रोज 10 सॉल्व्ह करत 3000 प्रश्न सॉल्व्ह करायचे आणि त्याच्याही पुढे आपलं हे कंटिन्यू असंच चालू राहणार आहे. ओके. बाकी इतर विषयांचाही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. फिजिक्स, केमिस्ट्रीचेही सीईटी सॉल्व्ह करा. ऑल द बेस्ट.